नमस्कार, मी सोपान पवार, राष्ट्रीय विश्वकर्मी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष. आपण बघतो पेठ तालुका आणि महामार्ग जो आहे त्या ठिकाणी जन आंदोलन कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाचा उद्देश एकच आहे का आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती 5 एकर कसत असेल तर त्या 5 एकरवरती त्यांना एक 7/12 दिला गेला पाहिजे. कारण सरकारने याच्यामध्ये जी काही आदिवासींना जमिनी दिलेल्या आहेत, तर कोणाला 20 आर, या समाजाच्या खूप काही मागण्या नाही आहे. त्यांचं जी कसती जमीन आहे त्या जमिनीवर मालकी ताबा पाहिजे, 7/12 निघाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना जसं सौरपंप किंवा विहीर, निवलीकरण यांच्यासुद्धा जे काही नुकसान भरपाई होते ते त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभागी करून त्यांनासुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एवढ्या मागण्या त्यांच्या आहेत. स्थलांतर, पाणी टंचाई आणि समाजातील जे काही शिकलेले तरुण त्यांना पैसा अंतर्गत नोकऱ्या पाहिजेत, अशा विविध मागण्यांसाठी यांनी आज रस्ता रोको केलेला आहे. आणि याचा उद्देश एकच आहे की सरकारने लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. हा सर्व जन आंदोलन आहे, हा रास्ता रोको आहे पेठ तालुक्यामध्ये. आणि आपण संबंधित रास्ता रोको कशासाठी केलेला आहे हे आपण यांना विचारू. आपला परिचय द्या. आम्ही भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, त्याचबरोबर भारताचा लोकशाही युवा महासंघ तालुका अध्यक्ष म्हणून, रमलाकर भोसारी म्हणून जे काही आम्ही इथं आंदोलन केलं आहे. आम्ही जवळजवळ 8 दिवसाअगोदर तहसील कार्यालय व कलेक्टर ऑफिसला आम्ही पत्रव्यवहार केला, तसेच आदिवासी भवन पण पत्रव्यवहार केला. आमची मागणी प्रथम आहे का जो काही वन हक्क कायदा आहे 2006ला झाला, त्या अनुषंगाने आज उलटून पालटून 20 वर्ष होत आले. पण 20 वर्षापूर्वी अजूनही आम्हाला जो काही वनपट्टा आहे तो आजपर्यंत आम्हाला शासनाने त्याच्यावर कुठेही लक्ष देत नसतानाही आम्हाला जे काही मंजूर केले ते 10 गुंठे, 5 गुंठे किंवा जास्तीत जास्त 20 गुंठे, 40 गुंठे, याच्यावर कुठलाही आणखीन त्याला प्रमाणपत्र आम्हाला. आमची मागणी अशी आहे का जे 4 हेक्टरपर्यंत किंवा 10 एकरपर्यंत जेवढा ताब्यात क्षेत्र आहे तेवढं आम्हाला मिळलं पाहिजे, अशी आमची किसान सभेच्या माध्यमातून किंवा डेवा संघटनेच्या माध्यमातून आमची मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे का जो काही इथं शिक्षण विभाग असो, आता शिक्षण विभागात काय आदिवासी भवनच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्याकडे म्हणजे दुरावस्था आहे. आता जवळजवळ 15 दिवसापूर्वी एक आमची विद्यार्थिनी वांगणी आश्रम शाळेवरतीची डेट झाली. काही कारणास्तव 2 जुलाब झाले, आदिवासी रुग्णालयात नेलं, इंजेक्शन दिलं, इफेक्ट झाला आणि तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या शाळेच्या अनुषंगाने तिथं वर्गखोली अपूर्णित अवस्था आहे, शिक्षक कमी आहेत. जवळजवळ चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे का जलजीवनचा मुद्दा आहे. तालुक्यात जवळजवळ वॉटर सप्लाय ह्या 83-84 आहेत, पण आतापर्यंत 8-10 झाल्या आणि जवळजवळ 50-60 ह्या त्याच्याच पेंडिंग आहेत. आणि सतत आम्ही संघर्ष, मोर्चे, आंदोलन करूनही कुठलाही मार्ग निघत नाही. म्हणून हा आम्ही पेठ तालुक्याच्या वतीने आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली, डेवा संघटनेच्या नेतृत्वाखाली, जलवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मोठं आंदोलन केलं. जर इथं 2 दिवसात किंवा 3 दिवसात मार्ग निघाला नाही तर आणि तर आम्ही इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, डेवा संघटनेच्या वतीने इथून आम्ही पायी लॉंग मार्च नाशिक जिल्हा कलेक्टर ऑफिसला काढणार आहोत. जर तिथं नाशिक जिल्हा कलेक्टर ऑफिसला जर मार्ग निघाला नाही आणि तर आम्ही नाशिकहून किमान 8-10 दिवस जरी झाले तरी आम्ही विधानसभेकडे आमचा पायी दिशा आणि मोर्चेचं नियोजन हे असणार. आम्ही ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत मार्ग निघणार नाही किंवा न्याय मिळणार नाही, भले आमच्या तालुका कमिटी असो, कार्यकर्ते असो, काही जनता असो, त्यांच्यावर कारवाई हो, भले त्यांच्यावर काही हो, पण आम्ही जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. आम्ही असं आज इथं तहसीलदार स्वतः साहेब आले आणि सगळे 17 डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग आले, आम्ही चर्चा केली, पण कुठलाही मार्ग निघाला नाही. जो काही आमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता आदिवासी भवनचा, जो काही शबरी घरकुलाचा भयानक तालुक्यातला कमीत कमी 7,700 काहीतरी 72 उद्दिष्ट होते, पण जे काही वंचित लाभार्थी होते त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. जे काही ठराविक त्यांचे काय म्हणजे ज्याला डबल, ज्याला पक्के घर होतं त्यांनाच मिळाले. तर तो जो काही अन्याय आहे तो अन्याय थांबला पाहिजे आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनच थ्रो केलं पाहिजे आणि ग्रामसभेच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे आणि गोरगरिबांना ते न्याय मिळालं पाहिजे. धन्यवाद. कशासाठी इथं सर्व जमलेत?
जमिनीसाठी. बरं बरं, प्लॉटासाठी म्हणजे नेमकी अडचण काय? आम्हाला 7-12 मिळून नाही राहिलंय. साक्षीच जागा नाही. म्हणजे तुमच्या जमिनी समजा 5 एकरची आहे तर तुम्हाला अर्धाच एकर भेटले असं काही झालंय? बरं, मग त्याच्यासाठी बरं बरं, मग तुमचा बरं, मग आता हा मोर्चा आज इथंच आहे का? आज इथं जाऊ, आम्हाला निर्णय देत नाही. हा. बरं बरं, कोणत्या गावचे? आंबे. शिवशेत आंबे. नाव सांगा तुमचं. बरं, आई तुमचा पार्वती जिल्हा. गाव कोणता? पार्वती गाव 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 आंबे. आंबेचेच. बर, आई गाव कोणता? गांडोळा. गांडवळे. मग इथे एवढे सगळे जमलेत कशासाठी? कशासाठी जमलेत? कासाठी म्हणजे काय, आम्ही काय नको आपल्याला कासाठी. हा, पलाटासाठी. परत दुसरं काही मुद्दा आहेत का तुमच्या गावात? रस्ता, पाणी? रस्ता ना, हा, रस्ता चालू आहे. रस्ता चालू आहे. बरं, तुमचा पलाटाचाच मुद्दा तोंडवळचे. इथं हा मोर्चा कशासाठी जमा आहे? जमिनीचा, पलाटांचा. परत दुसरे काही विषय आहेत का? पाण्याचं, परत धान्यांचं. मग आता इथं हे सर्व पदाधिकारी कर्मचारी बोलवलेत. इथं काही निकाल लागला का? जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत हे ठप्प आहे. म्हणजे तोपर्यंत हे आंदोलन उठणार नाही. बरं, काय नाव तुमचं? आशीराम रानडे. गाव? तोंडवळ. काय नाव तुमचं? लक्ष्मण राधाराम कांबळे. बरं, मग कशासाठी एवढे इथे सर्व जमलेत? जमिनीसाठी. म्हणजे एक बरं, कशासाठी इथे हा जो मोर्चा आहे हा कशासाठी आहे? बरं, मग इथे हे आंदोलन केलं, याच्यामध्ये काही निकाल वगैरे काही लागला का? बरं, काही तुमचं काय म्हणणं आहे? हा रास्ता रोको असाच राहील? असाच राहील. बरं, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. बरं, तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. गाव कोणतं? कुठून आले? कशासाठी? मोर्चाला आले. कसला मोर्चा आहे? पलाटाचा आहे. हा, पलाटाचा बरं बरं बरं. प्रमाणपत्र दिले. हा, त्यांना मोजून देऊन राहिले ना. बरोबर. त्यांना काही जसं शेतकऱ्याला बहुत हानी आहे हा, महामंडळमध्ये, बरोबर. त्यांना बोनस मिळतो. हा, तसं यांनाही मिळाला पाहिजे. यांनाही मान्य केला पाहिजे. बरोबर. शेतकऱ्याला ज्या काही योजना आहेत हा, त्या योजना पत्रकार आहेत तुम्ही, हा, तर मग असं तुम्ही आमचा कळवला पाहिजे. त्या बरोबर बरोबर. मोलमजुरी करतो, हरीत त्रास देतो, हा कागद माग, तो कागद माग, सगळे कागद दिले ते सांगतात ह्या द्या त्या द्या. आपल्याकडं दुसरा कोणता पुरावा आहे? बरोबर. नाव काय तुमचं? त्र्यंबक रामजी गौरी. गाव? हा, गाव कोणतं? दोनवडे. लहुदास जानू पोटिंदे. गाव? गाव आडगाव. बरं, इथं हा जो मोर्चा आहे किंवा रस्ता रोको आहे या संदर्भात मी आता पाहिलं तर ही सर्व पब्लिक उघड्यावर रस्त्यावर आहे, थंडीगार घेत आहे. आणि यांची काही जेवणाची सोय वगैरे काही अशी आहे? आम्ही सकाळपासून इथं 9 वाजेपासून रस्ता रोको केलेला आहे, पण कोणी चहा सुद्धा विचारलेला नाही इथं. आणि आम्ही इथं 10 दिवस राहू, मरून जरी गेलो तरी उठणार नाही. आम्ही भुकताने पण पूर्णच करणार आहे. तुमचा उद्देश काय आहे? उद्देश आमचा मेन उद्देश म्हणजे जमिनीचा विषय आहे. आमचे आम्ही आदिवासी आहे. आदिवासी म्हणजे मूळ रहिवासी जंगलामधले. तर मग आमच्या जागा असूनही सरकार त्याच्यावर भूलथापा मारतोय. आणि त्या जर नाही दिल्या ना तर मग आम्ही इथून उठणारच नाही. जोपर्यंत नाही ते हा नाही म्हणणार तोपर्यंत आम्ही उठणार नाही.
नाही कोणी तर मग काय कसा टेकवायचं सगळे पाठी मोठा टेकवतो. भाऊ जाधव. इथं हा रस्ता रोको आहे हो. हा कोणत्या संदर्भात आहे आणि कोणामार्फत आहे काय? हा काँग्रेस पक्षामार्फत आहे. इथं काँग्रेस पक्षाने अनेक मोर्चे केले तर याला जवळजवळ 2006 साली हा कायदा दिल्लीच्या सरकारने मंजूर केला, अंमलात आणला. परंतु त्या कायद्याला जवळजवळ आज 20-25 वर्ष होऊन गेले आणि हे मोर्चे काढून जीवा पांडू गावित साहेब आणि त्याच्यासोबत ही सगळी जनता राहते. एक वेळा मोर्चा दिलेला नेला, तिथे आश्वासन मिळाला, परत त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही. एक वेळा मुंबईला लांग मोर्चा नेला, त्याही वेळेस त्यांनी आश्वासन दिला, पुन्हा त्याची अंमलबजावणी झाली नाही. 2 वेळा आम्ही नाशिकला गेलो आणि मागच्या वेळेस आम्ही नाशिकला गेलो तेव्हा दादा भुसेंनी सर्व लोकांना आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देत असताना सर्व लोकांनी माघार घेतली आणि घरी पाठवून दिले. त्याही वेळेस काहीच कार्यवाही झाली नाही. आणि नंतर पुन्हा अजून एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये काही झालं नाही. ही कुठल्याच पद्धतीत ही मोर्चेचा उद्देश काय आहे? कोणत्या संदर्भात? आमच्या मोर्चाचा उद्देश हा आहे की इथं वन दावेदार, वनात राहणारे जे आपले वंचित जे आपला आदिवासी आहेत त्या आदिवासींना कुठेच थारा नाही, राहण्यासाठी जागा नाही आणि शेती करण्यासाठी जागा नाही. याच्यासाठी हा उद्देश घेऊन या गावित साहेबांनी सांगला की ही वन हक्क जागा ही आपली आदिवासीचीच आहे, याच्यामध्ये सर्वांनी शेती करायला जो कुणी वंचित राहणार नाही, याच्यासाठी त्यांनी हा मार्ग पुढारपण घेतला आणि त्याच्या पाठीशी जनता उभी राहिली. परंतु तो कायदा आता पावत अजिबात सरकारने त्याची दखल घेतली नाही. फक्त फसवणूक होते का आम्ही सर्व काम केलेलं आहे, दखल घेतलेली आहे. परंतु आता पावत एवढं मोर्चे काढून काही जणांचा जीवन गमावून गेला तरीही आता पावत त्याचा अंमलबजावणी झाली नाही. आणि आम्हीही जवळजवळ 50 वर्षे 60 वर्षे कोणाला होऊन गेलेले आहेत तरीही अजून त्या कायद्याचा निकाल लागत नाही. संबंधित अधिकारी कोणी येऊन गेले का? आता याच्यामध्ये आले नाही. आता जे आपले तालुक्यावरचे अधिकारी ते इथं फक्त येऊन गेलेले आहेत आणि कोणी वरचा अधिकारी इथं अजून आलाच नाही. बरं, तालुका स्तरीय जे काही पदाधिकारी आले त्यांनी काही आश्वासन वगैरे दिलं? आश्वासना दिली पण ते थातूर मातूर दिली, ही फसवाफसवीची. समाधानकारक त्यांच्याकडून जे काही उत्तर पाहिजे ते मिळाले नाही मिळालं. आणि मिळालं नसल्यामुळे आम्ही जोपर्यंत हा शेवटचा मोर्चा आहे, आता इथं देह जरी हरपावला तरी चालेल, पण याचा निकाल लागल्याशिवाय ही जनता उठणार नाही. हा जनतेचा उद्देश आहे. 7-12 आमच्या नावी करा ही एक मागणी आहे आणि 5 गुंठे 2 गुंठेची जमीन दिलेली आहे प्रमाणपत्रकावर. तर ताब्यात असलेलं क्षेत्र त्याची मोजणी करून ते 2 एकर भर की 4 एकर भर जेवढी त्याच्या ताब्यात जी जमीन असेल तेवढी त्याच्या नावी करून द्यावी, या उद्देशाने या ठिकाणी ही जनता बसलेली आहे. आणि पुन्हा अजून पाण्याची कुठे आडवाआडवी करायला का फारीस आड येत असतो, रस्त्याचे सुधारणा करायची असली का फारीस आड येतो. ही सर्व फारीसमुळे सर्व गद्दारी झालेली आहे आणि जनता ही आधीपासून आपला आदिवासी असल्यामुळे तो त्याच जंगलात राहतो, परंतु त्या जंगलात तो वनवासी म्हणून राहतो. याच्यासाठी हा उद्देश कळवून घेण्यासाठी नेमका हा आहे कोण आणि हा उद्देश या
पक्षाचा आहे, या जनतेचा आहे. आणि ही मागणी खास करून की राहायला घर आणि कसण्यासाठी जमीन एवढाच मागतो, सरकारकडे दुसरं काही मागत नाही. आणि पुढचे जी आम्हाला योजनेचं आम्हीच दाखवतात, पण जागाच मंजूर नसल्यामुळे योजना घ्यायची कुठे. आता मागा मोजणीसाठी आले